आज 27 जानेवारी रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे। बीएससी सेन्सेक्स 824 अंकांनी घसरून 75,366 वर बंद झालंय, तर निफ्टी निर्देशांक 263 अंकांनी घसरून 22,829 च्या पातळीवर बंद झालाय। बीएससी मिड कॅप निर्देशांक 2.68%, तर स्मॉल कॅप निर्देशांक 3.51% घसरलाय। त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे 9 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे। या महिन्यातील आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली आहे। आजच्या घसरणीमागे 4 कारणं सांगितली जात आहेत। त्यामध्ये सातत्याने रुपयाची घसरण होत असून डॉलर मजबूत होतोय। 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पापूर्वी बाजारात आणखी अस्थिरता येण्याची शक्यता लक्षात घेऊन गुंतवणूकदार नफा बुक करतायत। तिसरं म्हणजे कंपन्यांचे डिसेंबर तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमी जाहीर झाले आहेत आणि विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे। जानेवारी महिन्यात आतापर्यंत सुमारे 69,000 कोटी रुपयांचे शेअर्स त्यांनी विकलेत।